भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचं औचित्य साधून संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मुरगुड यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी भव्य दिव्य पारंपरिक मिरवणूक आज मोठ्या उत्साहात निघाली। सर्व अनुयायींनी परिधान केलेल्या निळ्या टोप्या आणि जय भीमच्या जयघोषानं अवघी मुरगुड नगरी निळीमय होऊन दुमदुमली गेली। या मिरवणुकीचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे सजवलेल्या 8 घोड्यांवर बसलेली महामानवांची रूपं। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती ताराराणी, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या वेशभूषेतील बालकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या महामानवांना एकाच वेळी पाहताना, मिरवणुकीत पाहताना उपस्थित जनसमुदायाचा उत्साह ओसंडून वाहत होता। मिरवणुकीत कोल्हापूरचा प्रसिद्ध वाघ, हिंदकेसरी, हरण्या बैल आणि भुत्या यांचं सादरीकरण आकर्षण ठरलं। तसेच कोल्हापूरचे हलगी, घुमके, शिस्तबद्ध लेझिम पथक आणि धनगरी ढोलांच्या गजरानं मिरवणुकीत मोठी रंगत आणली। भव्य रथ आणि चिमुकल्यांच्या मनोरंजनासाठी असलेले गोरिला व मिकी माऊस मिरवणुकीची शोभा वाढवत होते। हा भव्य सोहळा शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडण्यासाठी मुरगुड पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस आणि होमगार्ड यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे हजारो नागरिकांच्या उपस्थितीतही मिरवणूक अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली। या सोहळ्याला मुरगुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज, आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, नगर परिषद, आरोग्य विभाग व ठेकेदार कर्मचारी उपस्थित होते। मिरवणूक यशस्वी करण्यासाठी अभिराव ग्रुप, जेएल स्पोर्ट्स स्पॉन्सर ग्रुप, एमबी ग्रुप, 9346 ग्रुप, युनिक ग्रुप, आरपीआय आठवले गट आणि सर्व सन्माननीय देणगीदारांनी विशेष परिश्रम घेतले। नाका नंबर 1 पासून सुरू झालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून भीममय वातावरणात पार पडली। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।